पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजही कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करतील। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाच्या समोर आज ही सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे आज कपिल सिब्बल नेमके कोणते मुद्दे मांडणार आहेत या सुनावणीच्या दरम्यान हे बघणं देखील औत्सुक्याचे राहील। विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष या संदर्भातला मुद्दा वारंवार कपिल सिब्बल यांनी मागच्या दोन्ही सुनावण्यांच्या वेळेला मांडलेला होता। आज नेमके कोणते मुद्दे या सुनावणीमध्ये चर्चिले जातील हे बघणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळात ही सुनावणी सुरू होईल। शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तारीख पे तारीख होताना दिसत होती। अखेर सुनावणी सलग पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली आहे। निवडणूक आयोगाचे निर्णय, विधिमंडळामधील संख्याबळ, पक्षाची मालकी या सगळ्यावरती आज कपिल सिब्बल पुन्हा एकदा युक्तिवाद करतील। शिवसेना पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं या संदर्भात अगदी काही वेळामध्ये ही सुनावणी सुरू होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सध्या ही सुनावणी होते आहे आणि थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होईल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजही कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत। निवडणूक आयोगानं या दरम्यान घेतलेले जे वेगवेगळे निर्णय होते, तेव्हाच्या विधानसभेच्या कार्यकाळामध्ये किंवा कालखंडामध्ये घेण्यात आलेले जे काही निर्णय असतील किंवा आमदार अपात्रतेचा मुद्दा असेल, 10व्या परिशिष्टामधील काही वेगवेगळे नियम असतील, या सगळ्या संदर्भात आज देखील चर्चा केली जाणार आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सोमेश, वेगवेगळे मुद्दे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय। विधिमंडळाचा पक्ष असेल किंवा राजकीय पक्ष असेल, हे कसे वेगळे आहेत किंवा मग निवडणूक आयोगानं त्यावेळेला जे निर्णय घेतले ते कसे चुकीचे होते, असे वेगवेगळे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडलेले होते। आज देखील असेच काही मुद्दे असतील? अगदीच आता थोड्या वेळामध्ये सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कुणाची या प्रकरणावर सुनावणी सुरू होणार आहे आणि गेल्या 5 दिवसांमध्ये जवळपास 2 ते 3 तास दररोज कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद केलेला आहे की कशा प्रकारे निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा होता, त्यानंतर मग विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा होता, शिवसेने पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह हे आम्हाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना मिळायला हवं होतं, असं सर्व प्रकारचा युक्तिवाद आणि आर्ग्युमेंट हे कपिल सिब्बल यांनी केलेले आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील सुनावणीत, गेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी सर्वात पहिल्यांदा असं सर्वोच्च न्यायालयात म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाचं स्वतःचं निकालपत्र सुद्धा काही मुद्द्यांवर चुकीचे आहे आणि त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी 7 न्यायाधीशांच्या न्यायपीठाची स्थापना, घटनापीठाची स्थापना केली गेली पाहिजे। आपल्याला सर्वांना आठवते की उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एक निकालपत्र दिलं होतं आणि त्या निकालपत्राचा दाखला वारंवार उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडून दिला जात होता की या निकालपत्रानुसार सुनील प्रभू किंवा भरत गोगावलेंची नियुक्ती चुकीची ठरवली होती, राज्यपालांवर ताशेरे ओढण्यात आलेले होते। हे सगळं खरं असलं तरी पहिल्यांदा कपिल सिब्बल यांनी मागील सुनावणी ते मान्य केले की ते निकालपत्र चुकीचं होतं किंवा त्या निकालपत्रातील काही मुद्द्यांवरती पुनर्विचारासाठी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाची नियुक्ती केली गेली पाहिजे। संपूर्ण प्रकरणामधला हा खूप मोठा एक ट्विस्ट आहे आणि या संपूर्ण युक्तिवादामधला हा एक टर्निंग पॉईंट आहे की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मान्य केलेलं आहे की मागील निकालपत्र, जे मूळ निकालपत्र आहे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचं, ज्या निकालपत्राचं भरभरून कौतुक हे अनेकदा उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडूनही केलं गेलं होतं, त्या निकालपत्राचा रिव्ह्यू करण्यासाठी, सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटवर पुनर्विचार करण्यासाठी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करण्याची विनंती ही कपिल सिब्बल यांनी मागील सुनावणीमध्ये केलेली होती। कारण त्या निकालपत्रात असं म्हणण्यात आलेलं होतं की विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय स्वतंत्रपणे घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने कोणताही पक्ष आणि त्या पक्षाचं चिन्ह कुणाकडे आहे याविषयीचा निर्णय स्वतंत्रपणे घ्यायचा आहे। या दोन्ही प्रक्रिया एकमेकांवर अवलंबून नाहीत,
असं त्या निकालपत्रात म्हणण्यात आलेलं होतं। आणि याच निकालपत्रामध्ये राज्यपालांवर काही ताशेरे ओढलेले होते। भरत गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती चुकीची ठरवण्यात आलेली होती आणि या निकालपत्राचं वारंवार कौतुक हे उद्धव ठाकरेंकडून केलं गेलेलं होतं। परंतु मागील सुनावणीत कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद करताना हे पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात सांगितलेलं आहे की त्या निकालपत्रावर पुनर्विचार करण्याची गरज आहे, ते निकालपत्र देखील चुकीचं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता सध्या 2 वाजता दुपारी या प्रकरणावर सुनावणी सुरू होणार आहे। आता सध्या मेन्शनिंग सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या प्रलंबित प्रकरणांवरती आणि आता कपिल सिब्बल देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेले आहेत। त्याशिवाय सॉलिसिटर जनरल तुषार मेहता देखील सर्वोच्च न्यायालयात व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित आहेत आणि या सगळ्यामध्ये आता अपेक्षा आहे की सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंचा बाजू कपिल सिब्बल आता कशा प्रकारे अधिकाधिक मांडतात हे पाहावं लागेल। कारण यापूर्वी कपिल सिब्बलांनी सुरुवातीला आमदार अपात्रतेचा मुद्दा मांडला होता की राहुल नार्वेकर किंवा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कशा प्रकारे चुकीचा आहे। त्यानंतर कपिल सिब्बलांनी निवडणूक आयोगाचा निर्णय कशा प्रकारे चुकीचा आहे हे मांडलं होतं आणि मागील सुनावणीत त्यांनी या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र कसं चुकीचं आहे हे देखील म्हटलं होतं। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये हा एक मोठा ट्विस्ट आहे, टर्निंग पॉइंट आहे या प्रकरणात। आता सोमेश, मात्र निवडणूक आयोगाने आतापर्यंत दिलेले जे काही निकाल आहेत ते आणि त्याच्या सोबतच विधिमंडळामध्ये जे काही निकाल या संदर्भात देण्यात आले किंवा आमदारांची अपात्रता करण्यात आलेली नाही, हे सगळे मुद्दे परस्परांशी संलग्न आहेत असा युक्तिवाद वारंवार सिब्बल करतात। मात्र तू जसं म्हणालास तसं आधीचं जे निकालपत्र होतं सुप्रीम कोर्टाने दिलेलं त्याचा आता रिव्ह्यू होणार आहे, कारण त्याच्यामध्ये वेगळे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। निश्चितच, कारण पहिल्यांदा या विषयावरती एक प्रकारे स्वतः कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही कबुली दिली आहे किंवा एक प्रकारे विनंती केली सर्वोच्च न्यायालयाला औपचारिकरित्या की तुम्ही त्या निकालपत्राचा म्हणजे जे धनंजय चंद्रचूड यांच्या काळात दिलं गेलेलं होतं त्या निकालपत्रावर पुनर्विचार केला जाऊ शकतो आणि त्यावेळेस ते निकालपत्र 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने कॉन्स्टिट्यूशनल बेंचनी दिलेलं होतं। तर 5 न्यायाधीशांचं निकालपत्र बाजूला सारण्याचा किंवा त्यावर पुनर्विचार करण्याचा अधिकार हा त्यापेक्षा जास्त म्हणजे 7 न्यायाधीशांच्या किंवा 9 न्यायाधीशांच्या 11 न्यायाधीशांच्या न्यायपीठाला म्हणजे बेंचला असतो। त्यामुळे 5 न्यायाधीशांच्या निकालपत्रावर पुनर्विचार करा असं पहिल्यांदा कधीतरी उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात म्हणाले कपिल सिब्बलांच्या माध्यमातून। आणि आता त्यांचं म्हणणं आहे की जे 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आमदार अपात्रता आणि त्याचवेळी निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह कुणाचं हे ठरवणं या दोन्ही समांतररित्या चालू शकतात असं जे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वेळी म्हटलं होतं किंवा आत्तापर्यंत जसं होत आलेलं आहे तर तसं नाही झालं पाहिजे आणि या दोन्ही प्रक्रिया एकमेकांशी जोडलेल्या आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत, याचा स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही असं सिब्बलांनी वारंवार कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थातच यावर आता कोर्ट काय निष्कर्ष काढणार, एकनाथ शिंदेंची बाजू अजून मांडणं बाकी आहे। एकनाथ शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद व्हायचा आहे, त्यांचे वकील कशा प्रकारे त्यांच्या सर्व बाजूंचं समर्थन करणार आहेत, विधानसभा अध्यक्षांकडून युक्तिवाद व्हायचा आहे, निवडणूक आयोगाकडून युक्तिवाद व्हायचा आहे आणि हा सर्व युक्तिवाद झाल्यावर नेमकेपणाने सर्वोच्च न्यायालय काहीतरी निष्कर्ष काढू शकेल। अगदी सोमेश, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। अगदी थोड्याच वेळात ही सुनावणी सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स जाणून घेऊ।